मित्र हो नमस्कार. मित्र हो, कोरोना काळातील इंग्रजी अध्ययन व्याकरण मालिका या मालिकेला आपला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद. आपल्या या प्रतिसादामुळे नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अमर्याद अशी ऊर्जा मिळत आहे. मित्र हो, आजच्या भागामधून आपण शिकणार आहोत सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, साधे वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय? तर हो, हा प्रकार बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार सोपा करून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मित्र, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेज, क्लॉज म्हणजे काय हे शिकलेलं आहे आणि त्या क्लॉजवरूनच वाक्याची या 3 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेले असते. त्या वाक्यात असलेले जे क्लॉज आहेत त्या क्लॉजच्या रचनेवरून वाक्याचे 3 प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात येते. ते आहेत सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असतो त्या वाक्याला सिंपल सेंटेन्स असे म्हणतात. उदाहरणार्थ, रोहन कॉल्स राधिका किंवा द बेबी क्राईज. किंवा आणखी एक उदाहरण पाहू आपण, बर्ड्स फ्लाय. आणखी एक उदाहरण पाहू आपण, हिज करेज वन हिम ऑनर, ही कन्फेस्ड हिज क्राईम. या सर्व वरील उदाहरणामध्ये आपण पाहिलं असेल की या वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे आणि एकच सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आहे. म्हणून ही सर्व वाक्य सिंपल सेंटेन्स आहेत. म्हणजेच काय की ज्या वाक्यामध्ये एकच मेन क्लॉज असतो, त्यामध्ये इतर कोणताही क्लॉज नसतो, ते वाक्य असते सिंपल सेंटेन्स. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स 2 किंवा अधिक मेन क्लॉज पासून बनलेलं असतं. त्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरलेली असतात. बट, अँड, ईदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट अल्सो, ॲज वेल ॲज, ऑर एल्स इत्यादी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने 2 मेन क्लॉज जोडलेले असतात. उदाहरणार्थ, द मून वॉज ब्राईट अँड वी कुड सी अवर वे, ही ओपन द डोअर अँड ही वेंट आउट. आता या वरील उदाहरणातली जे आपण वाक्य पाहिले की द मून वॉज ब्राईट आणि वी कुड सी अवर वे, तर हे 2 मेन क्लॉज अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शननं जोडलेले आहेत. म्हणून हे एक वाक्य आहे कंपाऊंड सेंटेन्स, ज्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. किंवा दुसरं जे उदाहरण पाहिलं होतं, ही ओपन द डोअर अँड ही वेंट आउट. आता ही ओपन द डोअर हा एक क्लॉज आहे आणि ही वेंट आउट हा दुसरा क्लॉज आहे. तर दोन्ही मेन क्लॉज आहेत आणि ते अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले आहेत. किंवा आणखी एक उदाहरण पाहू आपण, ही फिनिश्ड हिज एक्झरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. या वाक्यामध्ये 2 मेन क्लॉजेस आहेत, ही फिनिश्ड हिज एक्झरसाइज आणि पुट अवे हिज बुक्स, आणि हे अँड या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले आहे. किंवा आणखी एक उदाहरण आपण पाहू, वी मस्ट ईट ऑर वी कॅन नॉट लिव्ह. आता या ठिकाणी वी मस्ट ईट आणि वी कॅन नॉट लिव्ह हे 2 क्लॉजेस आहेत आणि हे 2 मेन क्लॉज ऑर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडले आहेत. म्हणजेच काय, कंपाऊंड सेंटेन्समध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त मेन क्लॉज असतात आणि ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेले असतात. यानंतर वाक्याचा रचनेवरून तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आणि इतर सबऑर्डिनेट क्लॉज असतात त्या वाक्यास कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे म्हणतात. यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात आणि ते सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हू, व्हॉट, व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हाय, बिकॉज, दॅट, सिन्स, दो, अल्दो, ॲज इफ इत्यादींनी जोडलेले असतात. उदाहरणार्थ, इफ यू डिस्टर्ब मी आय शॅल पनिश यू. किंवा आणखी एक उदाहरण, व्हेन
रोहन वॉज यंग, हिज फादर वॉज अ रिच मॅन. या ठिकाणी एकापेक्षा जास्त क्लॉज आहेत. हिज फादर वॉज अ रिच मॅन हा मेन क्लॉज आहे. व्हेन रोहन वॉज यंग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. किंवा त्याच्या अगोदरचं आपण उदाहरण घेतलं होतं, इफ यू डिस्टर्ब मी आय शॅल पनिश यू. तर यातील इफ यू डिस्टर्ब मी हा सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे आणि आय शॅल पनिश यू हा मेन क्लॉज आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉजेस असू शकतात. धिस इज द हाऊस दॅट श्याम बिल्ट. तर या ठिकाणी दॅट श्याम बिल्ट हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि धिस इज द हाऊस हा मेन क्लॉज आहे. आणखी एक उदाहरण, व्हेन द हंटर सॉ द टायगर ही क्लाइम्ड अप अ ट्री. आता यामध्ये ही क्लाइम्ड अप अ ट्री हा मेन क्लॉज आणि व्हेन द हंटर सॉ द टायगर हा जो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे तर तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि या दोन्हीपासून कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झाला आहे. किंवा आणखी एक उदाहरण आपण घेऊया, ही सेड दॅट ही वॉज इनोसंट. आता ही सेड हा एक मेन क्लॉज आणि दॅट ही वॉज इनोसंट हा सबऑर्डिनेट क्लॉज. वाक्याच्या प्रकारामध्ये एक मेन क्लॉज आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतात. परीक्षेमध्ये नेहमी यावर प्रश्न असतो, एकतर वाक्य ओळखा किंवा एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करा. जसं की सिंपल सेंटेन्स असेल तर त्याचे कंपाऊंड सेंटेन्स तयार करा, किंवा कंपाऊंड असेल तर त्याचे सिंपल करा, किंवा सिंपलपासून कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा. तर अशा प्रकारचा कोणताही एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जात असतो. या सर्व वाक्यांची ओळख करून घेतली. यानंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. व्याकरणाचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.